नमस्कार. मी जेवताना तोंडी लावण्यासाठी चटकदार असं झटपट होणारं कैरीचं लोणचं कसं बनवायचं याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी इथे घेतलेल्या आहेत 2 कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आपल्याला याचे उभ्या साईडचे काप बनवून घ्यायचे. तर मी इथे घेतलेली आहे अशी कवळी लुसलुशीत कैरी घेतलेली आहे. आता याच्यामधले आपल्याला याच्यात कोई काढून घ्यायची. उभ्या आकाराच्या मी इथं फोडी बनवून घेतलेल्या आहेत. याच्यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ थोडं जास्त घालायचं. चाट मसाला घालायचा 1 चमचा. इथं लाल तिखट घेतलं 1 चमचा. थोडीशी हळद, साखर घालायची 1 चमचा. गोड आंबट छान लागतं लोणचं. मी इथं मोठा अर्धा चमचा तेल घेतलेला आहे. आपल्याला तेल थोडं जास्त घ्यायचं. तेल आपल्याला इथं कडकडीत गरम होऊन द्यायचं. आपल्याला द्यायचा आहे मोहरीचा तडका. पद्धतीने जर तडका दिला ना लोणच्याला तर खूप खायला छान आणि टेस्टी लागतं. कडकडीत असं आपल्या इथं तेल गरम झालेलं आहे. आपल्याला आता याला तडका देऊन घ्यायचा. याच्यामध्ये घालायची मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये घालायचे जिरे आणि आपल्याला चाट मसाला सुद्धा याच्यामध्येच घालून घ्यायचा. अशा पद्धतीने तडका जर दिला ना खूप छान लागते. आणि आपल्याला हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं छान. झटपट होणारी रेसिपी आहे कैरीचं लोणचं. 10 मिनिटामध्ये कैरीचं लोणचं तयार होतं जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी. कशी वाटली माझी कैरीच्या लोणच्याची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने लोणचं बनवून पहा. खूप खायला टेस्टी आणि मस्त लागतं जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी. आपलं कैरीचं लोणचं तयार आहे तोंडी लावण्यासाठी. कशी वाटली माझी कैरीच्या लोणच्याची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटू असंच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.